प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटलेत। प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट होता। विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला। हल्ला करणाऱ्या दीपक काटेविरोधात कडक कारवाई करण्याची सुद्धा वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे। तर प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यावेळी दीपक काटेकडे पिस्तूल होती असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय। या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये म्हटलंय। पिस्तूल बाळगल्याच्यासाठी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। यांनी सख्या चुलत भावाचा खून केल्यासाठी तो जेलामध्ये होता। त्याच्यावर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि या पद्धतीने त्यांना काळं फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला। अध्यक्ष महोदय, कदाचित खून करण्याच्या इराद्याने सगळं पूर्वनियोजित होतं, काहीच कारण नव्हतं। असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता। तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे? या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे। आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीण दादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे।